नमस्कार. तुम्ही पण तुमच्या कंपनीसाठी एक चांगला अकाउंटंट शोधताय का? आणि 20-25 मुलाखती घेऊन पण चांगला अकाउंटंट भेटत नाही? तेवढंच सोडा. मी जवळपास 200 मुलाखती घेतली, 200 इंटरव्ह्यू घेतले मागच्या 3 महिन्यामध्ये. एक फक्त चांगला बेसिक अकाउंटंट शोधण्यासाठी, ज्याला अकाउंटिंगचं नॉलेज असलं पाहिजे आणि टॅली वगैरे अशा प्रकारचे सॉफ्टवेअरचं नॉलेज असलं पाहिजे. थोडंसं प्रॅक्टिकल त्याला करता आलं पाहिजे. जास्त काही अपेक्षा नव्हत्या. बेसिक अकाउंटिंग, बेसिक एक्सेल वगैरे अशा प्रकारच्या आमच्या अपेक्षा होत्या. पण मला यावर आज बोलायचं आहे. खरंच खूप मोठं एक गॅप आहे. नमस्कार मित्र, नंतर मी तुमच्या भेटीला येतोय. आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. अभिषेक हिरेमठ. आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यापासून आम्ही आमच्या कंपनीसाठी एक चांगला अकाउंटंट शोधत आहोत. आम्ही 200 पेक्षा जास्त सीव्हीज पाहिले, जवळपास 500-600 सीव्हीज पाहिले आणि आम्हाला बेसिक सिनियर लेवलचा अकाउंटंट पाहिजे होता, ज्याला थोडं बहुत नॉलेज असेल, बेसिक ज्याची क्लिअर असेल. मुलाखती पण घेतल्या. आणि बरं, आमची कंपनी जी आहे ती UAE मध्ये आहे, UAE मध्ये रजिस्टर्ड आहे. मी गेल्या 7-7.5 वर्षापासून UAE मध्ये जॉब करतोय. मी सध्याला अकाउंट्स अँड फायनान्स मॅनेजरच्या पोझिशनला आहे. माझ्या अंडरमध्ये मला सपोर्टिंगला सबऑर्डिनेट हवा होता, तर त्यामुळं मी इंटरव्ह्यूज घेत होतो. तर त्यामध्ये मला असं आढळून आलं की खूप गॅप आहे. सीव्हीजमध्ये खूप काही लिहिलेले असतात, खूप चांगले बनवतात, AIचं यूज करतात किंवा याचं त्याचं पकडून कॉपी करतात आणि टाकतात. पण CV प्रमाणे त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही किंवा अनुभव नाही ते काम केलेलं. आणि शिकताना पण ते व्यवस्थित लक्ष देऊन शिकलेलं नसतं, फक्त सर्टिफिकेशनसाठी शिकलेलं असतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं एक इंडस्ट्रीमध्ये गॅप आहे. लोकांना जॉब नाही आहे म्हणून एक समस्या आहे, आणि दुसरीकडेच योग्य लोक मिळत नाही आहेत म्हणून एक समस्या आहे. ते फेस मी स्वतः करतोय, त्यामुळं तुमच्याबरोबर मला आज थोडंसं बोलायचं आहे. मग हा फरक काय येतोय? यामध्ये 3 मेन रिझन्स आहेत, 3 मुख्य कारण आहेत. फक्त थेरोटिकल नॉलेज दिलं जात आहे कॉलेजमध्ये, जे आज आपण BCom किंवा MCom करतोय, पूर्णपणे 10-15 वर्षापूर्वीचं सिलेबस आणि थेरोटिकल नॉलेज असलेलं आहे. त्यामध्ये नवीन प्रॅक्टिकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकल अडचणी कशा प्रकारे असू शकतात ते काहीच अपडेट केलेलं नाही. इव्हन तुम्ही जर बघितलात तर टॅलीमध्ये बिल कसं बनवायचं, एंट्रीज कशी करायची, त्याची सेटिंग कशा प्रकारचे असतात, रिपोर्ट कसं बनवायचं किंवा लेजर कसं बनवायचं, हे सिंपल बेसिक गोष्टी पण प्रॅक्टिकली काही लोकांना जमत नाही. आणि नुसतं पुस्तकी ज्ञान भरपूर असून प्रत्यक्षिक ज्ञान जर नसेल, तुमच्याकडे प्रॅक्टिकल ज्ञान जर नसेल, तर मग काहीच उपयोग नाही. आणि दुसरा एक पॉईंट आहे, फक्त सर्टिफिकेशनवरती जास्त फोकस केलं जातं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, फक्त सर्टिफिकेशन नावासाठी करून उपयोगाचं नाही आहे. सर्टिफिकेशन करा, पण त्यासोबतच त्याच्याबद्दलचं योग्य ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो खास करून, कारण हे जे आहे आजकाल अनेक लोक कमी वेळेत सर्टिफिकेट कोर्स करतात. CV मध्ये अनेक सर्टिफिकेट्स दिसतात, पण त्यामागचं ज्ञान असतं यावर प्रश्नचिन्ह आहे. फक्त कागदावरची पदवी पुरेशी नाही, कामातून ते सिद्ध झालं पाहिजे. थर्ड पॉइंट जे आहे, बदलत्या नियमांची माहिती पण जे पण अपडेट्स व्हायला लागलेत आपल्या नियमांमध्ये, अकाउंटिंग पॉलिसीमध्ये किंवा आपल्या टॅक्सेशन पॉलिसीमध्ये, कंप्लायन्सेसमध्ये काय अपडेट्स व्हायला लागले त्याच्याबद्दलचं माहिती असणं, नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. इव्हन तुमचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते पण प्रत्येक 6 महिने किंवा वर्षभरामध्ये अपडेट्स असतात. त्याच्यामध्ये काही नवीन ॲडिशन झालेले असतात, त्याची व्हर्जन चेंज झालेले असतात, त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. या सगळ्या समस्यांवरती उपाय काय आहे? तुमच्यासाठी एकदम सोपा उपाय सांगतो. तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर फक्त सर्टिफिकेटवरती काही होणार नाहीये, तर प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. प्रॅक्टिकली डे टू डे कामामध्ये जे काही पण प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे मित्र जिथं पण कामाला असतील, तुमच्या सेक्टरमधलं कोणी पण एक्सपिरियन्स म्हणून जिथं पण कामाला असेल, त्याच्याबरोबर तुम्ही बोला की प्रॅक्टिकली काय त्याला प्रॉब्लेम्स येतात आणि कशा प्रकारे ते हँडल केले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही जरी प्रॉब्लेम समजून घेऊन ते कसे सॉल्व्ह केले जातात, त्याचे स्टेप्स काय आहेत ते मनापासून जर जाणून घेतलं ना, तर तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स तिथंच सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे. आणि ते सोडवायचं कसं ते शिका. एखादी कंपनी किंवा दुकान पकडून तिथे काही महिने काम करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आहे, कामाचा अनुभव येईल, लक्षात येईल की कशा प्रकारे केलं जातं. आणि मालकांसाठी खास किंवा एम्प्लॉयर्स जे आहेत त्यांच्यासाठी फक्त कॅन्डिडेट घेताना CV बघू नका, त्यासोबतच त्यांना काही छोटे प्रॅक्टिकल टेस्ट द्या.
जसं की टॅलीमध्ये एखादं बिल एंट्री करायला सांगा किंवा एखादं छोटंसं लेटर टाईप करायला सांगा, लेजर तयार करायला सांगा. अशा प्रकारचे प्रॅक्टिकल टेस्ट तुम्ही घ्या. बेसिक एक्सेलचं नॉलेज आहे की नाही ते तपासून. मग खरंच येतं की नाही हे कळून येईल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, ही समस्या खूपच मोठी गंभीर समस्या आहे, पण आपण एकत्र येऊन या समस्याला सोडवू शकतो. यावर तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा. तुम्ही अशी कोणती समस्या अनुभवली आहे ते पण मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आणि हो, आत्ता मी नियमितपणे या चॅनलवरती वेगवेगळ्या टाईपचे टॅली रिलेटेड असतील किंवा वॅटच्या रिलेटेड असेल किंवा UAE टॅक्सेशनचे रिलेटेड असेल, कॉर्पोरेट टॅक्सचे रिलेटेड असेल, इथल्या वेगवेगळ्या कंप्लायन्सचे रिलेटेड असेल, तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की पोस्ट करत राहीन. फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.